नमस्कार. दिवाळीचे पदार्थ आणि दिवाळीचे कामं करून तुम्ही खूप थकला असाल. हळूहळू थंडीची चाहुली लागत आहे. थंडीत गरमागरम चहा किंवा सूप पिण्याची इच्छा होते. आज आपण असे एक सूप बघणार आहे, ते सगळ्यांनाच आवडेल. मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सगळ्यांनाच आवडेल. जर मुलांना पॅकेटचे किंवा रेस्टॉरंटचे सूप प्यायला आवडते, तर घरी बनवलेले तर नक्कीच आवडेल. आजकाल बाजारात सर्व काही उपलब्ध असतं, पण आपण ते प्रत्येक वेळी घेऊ नाही शकत. चला तर मग कमीत कमी वेळात आणि पटकन होणारे असे हेल्दी टोमॅटो सूप बनवूया. टोमॅटो हे सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे. नेहमी आपल्या घरात टोमॅटो असतातच. टोमॅटोला धुवून त्याला मधून कट करून कुकरला 3 शिट्ट्या देऊन चांगले शिजवून घेतलेले आहे. तुम्ही टोमॅटो बारीक बारीक कट करूनही कुकरला उकडून घेऊ शकता. मी फक्त आतमध्ये कीड आहे का नाही हे पाहण्यासाठी मधून कट केलेले आहेत. कुकर थंड झाल्यानंतर टोमॅटो काढून त्याच्यावर ते कवर काढून घेतलेले आहेत. कवर हे सहज निघतं. कवर सहित जर आपण मिक्सरला बारीक केलं तर त्याची प्युरी चांगली होत नाही. जेव्हा तुम्ही टोमॅटो कुकरमध्ये उकडता त्यामध्ये तुम्ही थोडेसे गाजर आणि बीटही घालू शकता. त्यामुळे टोमॅटो सूपला रंग छान येतो. कढईमध्ये बटर घालून त्यावरती आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत, जे सूपसाठी आवश्यक आहे. बटर विरघळल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र, लवंग, कांदा हे सगळं घालून आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला इथे लालसर रंगापर्यंत नाही परतवायचा आहे, फक्त त्याचा वास थोडा कमी झाला पाहिजे इतपत. आता मी यामध्ये लवंग, तमालपत्री, लसूण घातलेला आहे. यामध्ये आता आपण कांदा घालणार आहोत. कांदा थोडासा परतला की आपण यामध्ये जो टोमॅटो घेतलेला आहे उकडून तो घालायचा आहे. कांदाही आपल्याला बटरवरती चांगला परतून घ्यायचा आहे. जेव्हा आपण बटर कढईमध्ये टाकतो तेव्हा गॅस हा मंद असायला हवा, नाही तर बटर लगेच जळतं. त्यामुळे गॅस हा कमीच ठेवा आणि त्यावरती सगळं हळूहळू परतून घ्या. हे परतल्यानंतर आपण जो उकडून घेतलेला टोमॅटो आहे तो यामध्ये घालून तोही परतवून घ्यायचा आहे. तो चांगला परतला की आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. पण हे सगळं थंड झाल्यानंतर बारीक करा, कारण गरम असताना जर आपण मिक्सरमध्ये बारीक करायला लागलो तर वाफ होते आणि ते टोपण उडू शकतं. म्हणून आपण येथे हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. टोमॅटो, कांदा, लसूण सगळं चांगलं परतलेलं आहे. त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आता हे सगळं चांगलं परतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे थंड झालं की हे सर्व मिक्सरला चांगलं बारीक करून घेणार आहे. जेव्हा आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत त्यावेळी यातील तमालपत्र आपल्याला काढून घ्यायचं आहे. चवीनुसार साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ यामध्ये घालू शकता. सूप चवीला थोडे गोड असते. तुम्ही नाही घातलं साखर किंवा गूळ तरीही चालेल, कारण शुगर पेशंट असेल तर त्यांना गोड खायचं नसतं. त्यामुळे तुम्ही शुगर फ्री किंवा जेव्हा तुम्ही सूप देता तेव्हा त्यामध्ये मध हेही घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गोड कोणताही पदार्थ टाकू शकता. टोमॅटो परतून झालेला आहे. चला आता आपण हे थंड करून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करूया. येथे मी तमालपत्र काढलेलं आहे आणि हे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. आपली प्युरी येथे तयार झालेली आहे. तुम्ही बघत असाल टोमॅटोचा कलर एकदमच लाईट झालेला आहे. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि टोमॅटो सूप घेतो तेव्हा त्याचा रंग एकदम लाल असतो, कारण त्यामध्ये लाल रंगाचा वापर केलेला असतो. त्यामुळे ते सूप खूप लाल दिसते. येथे मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे. पुरणाच्या चाळणीमधून टोमॅटो प्युरी आपल्याला चांगली चाळून घ्यायची आहे. कारण का की त्यामधील जर काही तुकडा असेल किंवा टोमॅटो राहिलेला कांदा तो आपल्या दातामध्ये किंवा तोंडात येणार नाही आणि सूप एकदम आपल्याला छान असं क्रीमी लागेल. टोमॅटोची पेस्ट खूप घट्ट असल्यामुळे ती पटकन चाळणीतून खाली पडणार नाही. त्यामुळे थोडे थोडे पाणी घालून तुम्ही हे सर्व गाळून घेऊ शकता. हळूहळू करत हे सगळं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे शिल्लक राहिलेले तुकडे वगैरे आहेत ते आता तुम्हाला वरती दिसतीलच. येथे तुम्ही पाहत असाल लवंग आहे, टोमॅटो, लसूण हे सगळं थोडं थोडं मोठ्या मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे. याच्यावरती राहिलेलं हे जे आहे हे आता आपल्याला वापरायचं नाही आहे.
खाली आपली ही प्युरी आता ही अशी घट्ट तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही प्युरी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तर तुम्ही आहे अशाच प्युरीचा वापर करू शकता. तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर वापरायचं असेल तर तुम्ही हे थोडे पातळ करून घेऊ शकता. यामध्ये मी घातलेले आहे दालचिनी पावडर, थोडीशी जिरे पावडर आणि मिरी पावडर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. मी दालचिनीची पावडर एकदम कमी घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त घालू शकता. कारण कसं कुणाला टेस्ट थोडीशी उग्र लागते दालचिनीची, म्हणून मी दालचिनीचं प्रमाण कमी घालते. येथे मी गरम पाणी घातलेलं आहे. सूप आता आपल्याला चांगले उकळून घ्यायचं आहे. एक चांगली उकळ आली की यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट यामध्ये घालू शकता. कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून पेस्ट बनवलेले आहे आणि थोडी थोडी आपण यामध्ये घालणार आहे. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट हळूहळू आपल्याला यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे चांगलं उकळ आणून द्यायचं आहे. 2-4 मिनटं उकळल्यानंतर आपल्याला किती घट्ट किंवा पातळ हवे आहे त्यानुसार सूप करायचं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ सूप चांगले लागत नाही. मी टोमॅटो उकडताना बीट घालायचे विसरले होते, त्यामुळं मी नंतर बीट उकडून घेतले आणि त्याचे फक्त पाणी यामध्ये घातलेले आहे रंग येण्यासाठी. बीटाचं पाणी घातल्यामुळं याचा रंग आता खूप छान लाल येईल. यामध्ये घातलेलं आहे टोमॅटो केचप. टोमॅटो केचप हे चवीसाठी घातलेलं आहे, त्यामुळे मी 1 चमचा टोमॅटो केचप घालून हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे सगळं आता आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत याला आता आपल्याला 4-5 मिनटं उकळवायचं आहे. 4-5 मिनटं चांगलं उकळल्यानंतर तुम्हाला समजेलच की सूप खूप घट्ट झालं आहे किंवा पातळ आहे ते. तुम्ही पाहतच असाल आपलं सूप इथं तयार झालेलं आहे. खूप घट्ट नाही किंवा पातळ नाही. हेल्दी असे टोमॅटो सूप बनवलेलं आहे. त्यामध्ये घालण्यासाठी आपण ब्रेडचे तुकडे तुपावरती चांगले कुरकुरीत भाजून घेणार आहेत. ब्रेडचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि ते तव्यावरती घालून चांगले कुरकुरीत भाजून घेतलेले आहे. गरमागरम थंडीसाठी हेल्दी टोमॅटो सूप येथे तयार झालेला आहे. चला तर मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.